आजच्या दिवसाची सुरुवात मी कोमट पाण्याने केली. कोमट पाण्यामुळे मला ना बरेचसे फायदे झाले. माझ्या पोटाला जो फुगीरपणा येत होता, फुगत होतं, ते माझं कमी झालं. पोट साफ व्हायला लागलं नियमितपणे आणि हलकं हलकं वाटायला लागलं. त्यानंतर बघा इथे माझी ना डबल चिन झाली होती आणि मानेला किती रेषा रेषा पडल्या होत्या आणि त्या खूप खराब दिसत होत्या. म्हणून मग मी इथे म्हणलं आज पिरियडमुळे काही व्यायाम करायचा नाही आहे, तर म्हणलं चला थोडंसं स्ट्रेचिंग करून घ्यावं आणि मानेचे व्यायाम करावे. तर मी मानेचे जे काही व्यायाम केलेले आहेत ना, हे तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. त्याचा मी मोठा व्हिडिओ टाकणार आहे, तो नक्की पहा. त्यानंतर हे व्यायाम वगैरे करून झाल्यानंतर मग मी आंघोळ केली आणि माझं इथं आवरून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं आता चला मुलींचं आवरून घ्यावं, कारण आज धुळवड होते आणि धुळवडीमुळे त्यांना ना रंग खेळायचे होते, कारण आमच्या इकडे ना आजच रंग खेळतात. म्हणून मग मी ह्या तिघींचे पण केस असे वरती बांधून घेतली, कारण म्हटलं केसात कलर जा गेला तर तो निघणार नाही पटकन आणि त्यांना थोडीशी सर्दी पण झाली होती. म्हणून मी केस बांधले आणि त्यांना स्लॅपवर नेऊन सोडलं. आणि इथे ना कॅमेरा चालू केला की ह्यांच्या काही ना काहीतरी खुरापती त्या कॅमेऱ्यासमोर चालूच असतात. मग मी त्यांना इथे सेटअप लावून दिला रंग खेळायचा. 3 भांड्यांमध्ये रंग काढून दिला, बादलीत थोडासा कलर करून दिला आणि नंतर मी पण थोडीशी त्यांच्याबरोबर कलर खेळले. त्यांना कलर लावला आणि मला पण थोडासा कलर त्यांच्याकडनं लावून घेतला आणि मस्तपैकी असे व्हिडिओज काढले, फोटोज काढले, जे मी रीलमध्ये इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवरती मी अपलोड करणार आहे. ते पण तुम्ही नक्की पहा. त्यानंतर मी म्हटलं आता तुम्ही खेळा. मग मी गेले माझी कामं करायला, कारण आम्हाला काही सुट्टी नसते. आई म्हटल्यावर आम्हाला आमची कामं करावीच लागतात. ह्यांना सुट्टी होती त्यामुळे त्यांची मजा मस्ती चालली होती. आणि मग मी कपडे धुतले आणि ते कपडे वाळत टाकायला आले, कारण मला बाकीची पण कामं होती. आणि इथे बघा ना मस्त गुलाबाचं फुल असं फुललं होतं आणि ते वाऱ्यावर खूप छान डोलत होतं, म्हणून मी थोडंसं त्याला पण कॅप्चर केलं. आणि त्यानंतर इथं मुलींनी घरातलं माझं सगळं मी आवरून घेतलं. मुली पण छान तयार झाल्या आणि आम्ही मग जेवायला बसलो. जेवण वगैरे करून घेतलं आणि म्हणलं आता चला ह्यांना सर्दी झाली आहे, म्हणून म्हणलं दुपारचं थोडंसं झोपवावं. त्या झोपायला ऐकत नव्हत्या, कारण त्या कोणाची तरी वाट पाहत होत्या. आता त्या कोणाची वाट पाहत होत्या ना, हे तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. तुम्ही कोणासोबत कलर खेळला हे कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.